जय. नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. सध्या आपण पुण्यामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची 151वी जयंतीनिमित्त आज राजश्री शाहू महाराज फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती पुरस्कार योजना आणि सन्मान पुरस्काराचं आयोजन केलं होतं. आपल्याबरोबर राजांचे वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन होते. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आज आपण काय सांगाल? कार्यक्रम खूपच छान झाला आणि जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती दिली, त्यांचा सत्कार केला, हे अभिमानास्पद आहे. आणि असंच हे राजश्री शाहू फाउंडेशन च्या वतीने ह्यांचा असाच नेहमी सत्कार व्हावा, कारण त्यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि गरीब विद्यार्थ्यांनाही चांगलं शिक्षण उपलब्ध होईल. राजश्री शाहू महाराज जे फाउंडेशन जे आज काम करते समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी, असं फाउंडेशनला विविध लोकांनी सहकार्य करणे गरजेचे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? अवश्य सर्वांनी सोशल ऑब्लिगेशन म्हणून सर्वांनी करायलाच हवं आहे. प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजूनच करावं. त्यामुळे समाज सुधरेल. शिक्षणामुळे समाज सुधारते, जग जाहीर आहे. आणि आणि नॉलेज इज पॉवर हा महत्त्वाचा एक त्यामध्ये हे आहे, घटक आहे. तर सगळ्या समाजाने, सर्व समाज जातीच्या लोकांनी याच्यामध्ये सहकार्य करायलाच पाहिजे. आजच्या युवकांनी महापुरुषांचा आदर्श घेऊन काम करणं गरजेचं आहे. सर, जरूर का नाही. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे आहेत म्हणून तर आता लोकांना जरा सामाजिक कर्तव्याची जाणीव आहे. साहेब, आज आपल्याला या ठिकाणी पुरस्कार मिळाले, काय सांगाल आजच्या प्रसंगी? राजश्री शाहू महाराज सोशल फाउंडेशन पुणे यांचंही कौतुक आणि आभार आहे. आणि या कार्यक्रमाला ज्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले असे आमचे राजे छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे कुलदैवत होते, त्यांचे थेट वंशज आज विजयसिंह राजे भोसले इथे उपस्थित आहेत. त्यांचा आभार करतो की ते या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभले, त्यांच्या हस्ते आम्हाला पुरस्कार मिळाला. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की असा पुरस्कार देणे, होतकरू कार्यकर्त्यांना, सामाजिक चळवळीतील तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देणे, अशा फाउंडेशनचं जे काम आहे त्या फाउंडेशननी शिष्यवृत्ती देखील देणं आज मी पाहिलेलं आहे. म्हणून मी माझ्या वतीने देखील आणि राजेंनी देखील आम्ही सर्वांनी मोठं मन करून अनेक विद्यार्थ्यांना यापुढे देखील शिष्यवृत्तीसाठी, शालेय साहित्यासाठी मदत करण्याचं आम्ही जाहीर केलेलं आहे. असा राजा होणे नाही, परंतु त्या राजांचं नुसतं भाषण करू नका, त्यांचं गुण आणि त्यांचं कार्य आपल्या अंगीकृत आणा. राजश्री शाहू महाराजांचं जर तुम्ही अंशभर देखील आजकालच्या राजकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी, नेत्यांनी, सामाजिक परिवर्तन लढा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अंशभर जरी त्यांचं गुण अंगीकृत घेतला तर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये समता प्राप्त होईल. इथे कोणी अनाडी राहणार नाही, इथं कोणी जातीवाद राहणार नाही. हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र. तिने शाहू महाराजांचा आदर्श घेऊन प्रत्येक नेत्यांनी, राज्यकर्त्यांनी मी छोटा तू मोठा हे करत न बसता समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा. आजही विद्यार्थ्यांना मी पाहिलं की 5-5 हजार रुपयाच्या शिष्यवृत्तीसाठी इथं यावं लागलेलं आहे. मग आपले नेते, आपलं महाराष्ट्र मंत्रिमंडळ आणि हे मोठे मोठे उद्योगपती कुठे गेलेत? आपण म्हणतो मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि आपल्याला फंड्स गोळा करावा लागतो. प्रशांत धुमाळसारखा एक कार्यकर्ता, तावरेंसारखा एक कार्यकर्ता काम करतो. त्यांना देखील शुभेच्छा आहे. राजे, पुन्हा एकदा तुमचा आभार. आणि पुरस्कार कोणासाठी समर्पित? हा खऱ्या अर्थानं पुरस्कार समर्पित आहेत त्या लोकांसाठी ज्यांना फुले शाहू आंबेडकर यांची तळमळीने आणि कळकळीने हृदयातनं गरज आहे आणि ते त्यांच्या मार्गावर चालतात. त्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये हा पुरस्कार आम्ही सर्वांनी तो त्यांना समर्पित करण्याचे ठरवलेले आहे. आणि चरणावर अर्पण कुणाचे आहे तर पुन्हा एकदा या युगपुरुषांच्या चरणावर अर्पण आहे. पुरस्कारच नव्हे तर आमचं संपूर्ण जीवन अर्पण आहे. सर, आज या ठिकाणी आपल्याला जो सन्मान मिळालेला आहे, काय सांगाल आपल्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. आज राजश्री शाहू महाराज सोशल फाउंडेशनकडनं आम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे, गेले 10 वर्ष आम्ही सिद्धिविनायक ग्रुप कात्रज शिवजयंती उत्सव समिती यामार्फत शिवजयंती उत्सव साजरी करत आहे. शिवजयंती उत्सव साजरा करताना पहिल्या दिवसापासून जो मोठा होता की कुठेही पैसे न मागता, कुठल्याही राजकीय लोकांचं कुठलंही पार्टिसिपेशन न घेता किंवा कोणाकडे दारोदारी जाऊन वर्गणी मागणं हा कन्सेप्ट न ठेवता आम्ही वर्गणीमुक्त शिवजयंती हा कन्सेप्ट पहिल्यांदा काढला. शिवजयंती साजरा करत असताना छत्रपती शिवरायांचा पालखी सोहळा असतो. महिलांच्या हातचे
आपण जन्मसोहळा ठेवतो. त्याच्यानंतर विविध कार्यक्रम आमचे असतात. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असते, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा असते. त्याचप्रमाणे दरवर्षी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला आम्ही एक गड स्वच्छता मोहीम घेत असतो. 31 डिसेंबरला संपूर्ण ग्रुप आमचा दरवर्षी वेगवेगळ्या गडावर संवर्धन करतो. वर्षभरात ज्या मुलांचे वाढदिवस असतात त्यांच्या पार्ट्या किंवा बाकीचे पैसे वाचवून आम्ही अनाथ आश्रमात प्रत्येकांचा वाढदिवस साजरा करतो. दिवाळी असेल किंवा पाडवा असेल, हा कुठला पण सण आपला असेल तर तो आम्ही मॅक्झिमम प्रोग्राम हे अनाथ आश्रम किंवा बाकीच्या मुलांबरोबर आम्ही साजरे करतो. आज जी वर्गणी मुक्त जे सोहळा आपण करतो त्याच्या मागची कन्सेप्ट काय, त्याचा उद्देश काय? तर पहिला आम्ही ज्यावेळेस शिवजयंती 10 वर्ष आधी चालू करायचा प्रयत्न म्हणजे आम्ही चालू केलं जेव्हा ठरलं आमचं, त्यावेळेस एक 5 ते 6 कार्यकर्ते आम्ही फक्त होतो. त्यावेळेस शिवजयंती मोठी करायची म्हणली तर फक्त मग वर्गणी गोळा करा किंवा कुठल्या उद्योगपतींचे राजकारण्यांचे बॅनर लावायचे आणि त्या लोकांकडे किंवा दारोदारी जाऊन शिवजयंती पैसे गोळा करून शिवजयंती आपल्या राजाची जयंती साजरी करायची. हा कन्सेप्ट मेन आम्हाला पटला नाही. एक मोठं पहिला चालू केलं की जयंती छोट्या लेवलवर होऊ दे किंवा मोठ्या लेवलवर, पण जे काय असेल ते आपण आपल्या ह्याच्यातनं आपल्या खिशातनं देऊ. आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या वर्गणीने स्वतःच्या सेविंगमधनं एखादा सण करतो त्यावेळेस त्याची तीव्रता आपल्याला जास्त जाणवते. त्यामुळे इथं शिवजयंती उत्सवासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा वर्षभर वेट करत असतो की बाबा कधी सण येईल आणि प्रत्येकजण त्याच्यानुसार जे काय जमेल ते कॉन्ट्रीब्युशन देतो. आज कमीत कमी आम्हाला डिरेक्टली इनडायरेक्टली 70-75 मुलं आणि 70 ते 75 लेडीज ह्या उत्सवात साजरा म्हणजे पार्टिसिपेशन घेतात. आज आपण तुम्ही सांगितलं बरेच उपक्रम तुम्ही राबवलेले आहेत, पण आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, आज महिलांवरती मुलींवरती अन्याय त्याच्यावर बलात्काराचं प्रमाण वाढले. त्यासाठी ते थांबण्यासाठी किंवा त्याचं हे करण्यासाठी तुम्ही काय नियोजन केलेलं आहे का? यासाठी आम्ही तुम्ही बघितलं तर आमची जी शिवजयंती आहे ती खरं तर महिलाप्रधान शिवजयंती म्हणजे मुलं आहेत, कार्यकर्ते आहेत, नो डाऊट. पण आमच्या तुम्ही शिवजयंतीचे समज व्हिडिओज बघितले तर महिला वर्ग हा जास्त असतो. कमीत कमी 5 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत म्हणजे पालखी पकडण्यापासून, पाळणा सोहळा करण्यापासून, लेझिम नृत्य करण्यापासून आम्ही सगळ्यात महिलांना प्रोत्साहन करतो. लाठीकाठी असेल, दानपट्टा असेल किंवा भुत्या गोंधळी आपले जे पारंपरिक महाराष्ट्रीयन वाद्य आहेत ते सुद्धा लावताना आम्हाला महिला ओरिएंटेड जेवढं करता येईल त्यांच्या सक्षमीकरणासाठी जो काय पाऊल उचलता येईल तेवढं आम्ही उचलतो. आणि आमच्या परिसरातील महिलांचं आज म्हटलं तर स्टेज डेअरिंग म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी त्या वाढलेल्या आहेत. त्यामुळं आमच्या पद्धतीनं जेवढं होतं तेवढं आम्ही त्यांना सपोर्ट करतो. या ठिकाणी जो पुरस्कार मिळालेला आहे, तर आजच्या या पुरस्काराच्या निमित्त आज आपण काय संदेश देऊ इच्छितो आजच्या युवा पिढीला? आम्ही संदेश एवढाच देऊ इच्छितो सगळ्यांना की बाबा आपण आपला ज्यावेळेस आम्हाला आता आज सिद्धिविनायक ग्रुप या ग्रुपला आम्हाला जी कार्यकर्ते लाभले की आज जवळजवळ आम्ही 50-50 जणं कार्यकर्ते आहोत, तर त्या आपल्याला जी ताकद लाभलेली आहे किंवा जो परिवार लाभलेला आहे त्याचा चांगल्या ठिकाणी सगळ्यांनी उपयोग करावा. आज आपण बघितलं तर प्रत्येक ग्रुप कुठल्या तरी पक्षाला पैशासाठी किंवा ह्याच्या ओरिएंटेशन खाली फक्त काम करतात. तर आपण आपलं कार्य समज चांगलं ठेवलं, आपलं मोटो क्लिअर ठेवला की फक्त बाबा आम्ही शिवजयंती करतो आहे आणि त्या शिवजयंती पूर्णच आम्ही मर्यादित आहे. तर असे अनेक संस्था आहेत, आम्हाला ह्याच्या आधी पण 5 ते 6 पुरस्कार भेटले, त्या आपल्याला नक्कीच ॲप्रिशिएट करतात. त्यामुळे आज पुरस्कार भेटला. सगळ्या कार्यकर्त्यांचे, सगळ्या सदस्यांचे मी आभार मानतो. तर आपल्या कार्याची आपण थोडक्यात माहिती द्या. मी 1995 पासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करत होते. ही सगळी माझ्या घरातच माझा आज सन्मान केला आहे, कारण आम्ही सगळ्यांनी म्हणजे ही सगळी जी मुलं आहेत यांच्याबरोबरच मी काम केलेलं आहे पहिल्यापासून. विकास अण्णा पासलकर झालं, प्रशांत झालं, यांनी माझा सत्कार केला. हे काम करत असताना अण्णांनी, प्रवीणदादा गायकवाड, खेडेकर साहेब यांच्या नेहमी मोटिवेशन मला मिळत गेलं. त्यांनी सांगण्याची पद्धत, त्यांनी काम करण्याचं आणि समाजात आपण काहीतरी करणं गरजेचं आहे मुलांच्या दृष्टीनं, म्हणून मी या संघटनेत भाग घेतला. मराठा आरक्षण असू देत किंवा जे चुकीचे जे पायंडे पडत गेलेत की बावम पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, त्याच आम्ही विनोद तावडेंच्या घरी स्वतःला कोंडून घेतलं की आम्ही स्वतःला आत्मक्लेश केला की जी माणसांना, ज्यांनी महाराजांबद्दल जे वाईटच लिहिले पण त्यांना तुम्ही आज पुरस्कार दिला आहे, म्हणून आम्ही त्याच्याबद्दल आंदोलन वगैरे मी केलीत. मराठा आरक्षणासाठी शांताराम कुंजीर बापू यांच्यावर हेलिकॉप्टरवरती पण आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न केला, कारण मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आदेश घेऊनच या, पण ते आले नाही. तर त्यावेळेस आम्ही ते कारवाई केली. आणि मराठा आरक्षणासाठी आम्ही आझाद मैदानावर पण जवळजवळ 3500 बायका
एका दिवसाचे बोलले तर 3 दिवस राहिले, पण आम्हाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही. म्हणून आम्ही त्यावेळेचे कॅबिनेटमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या घरातून स्वतःला कोंडून घेतलं होतं की आम्हाला भेट द्या. या दृष्टीने आम्हाला भेट मिळाली आणि बऱ्याचपैकी त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले. संस्थेसाठी आपण काय सांगाल? राशी शाहू म्हणजे शिष्यवृत्ती पुरस्कार हा अतिशय चांगला पुरस्कार, शिष्यवृत्ती दिली जाते, ही चांगला उपक्रम आहे. आणि सगळ्या मुलांसाठी म्हणजे ज्या मुलांना उपेक्षित आहेत, जिथं आपण पोहोचू शकत नाही, अशा मुलांना आपण या संस्थेमार्फत पुरस्कार म्हणजे शिष्यवृत्ती दिली, त्याच्याबद्दल पण अभिनंदन. आणि आम्हाला जितका प्रयत्न करता येईल आम्ही तिथनं शिष्यवृत्ती मिळण्याचा प्रयत्न करू. आज आपण तुमचं काम ऐकलं, तुम्ही थोडक्यात सांगितलं, पण तुमच्या ज्या ते कामाची जी पद्धत आहे आजच्या महिलांनी तसं करणं गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये जे महिलांवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. कुठेतरी महिला हे सहन करतात किंवा ते दाखवत नाही डॅशिंग भूमिका आपली, त्यासाठी आपण काय सांगाल? एकतर आहे ना, म्हणजे महिलांवरती अन्याय होतो आहे, त्या महिलांनी पण तितक्याच म्हणजे अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. प्रत्येक वेळी झाकून दाबून समाज काय म्हणेल, समाज काय करेल, ह्या गोष्टींचा विचार न करता मला आणि माझ्या कुटुंबियाला किंवा माझ्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी मला काय करता येईल, किंवा मी म्हणते की प्रत्येक महिलेने स्वतःचं कुटुंब जरी बघितलं की मला ह्यातनं बाहेर कसं पडता येईल, तरी खूप मोठी इथे हे मिळेल. किंवा एखादी महिला आहे किंवा माझ्या घरातनं आजकाल काय होतं की मी बाहेर पडू की नको, किंवा मुलांना बाहेर पडू, पण मुलांना पण आपल्या पायावर उभं केलं पाहिजे, मुलींना पायावर उभं केलं पाहिजे, मुलींना सक्षम केलं पाहिजे, चांगल्या वाईट या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, तरच ह्या समाजातनं चांगल्या मुली आणि हे घडतील. म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे असं पण म्हणलं जातं की कारण कृती दाखवावीच लागते प्रत्येक ठिकाणी. कुठली कृती जर आज आम्ही कुठली कृती नाही दाखवली तर म्हणजे आम्हाला जे काही अपेक्षित आहे, आता आम्ही साध्या संघटनेतली लोक, साधी संघटना म्हणजे आम्ही महिला, पण जर आम्हाला आमच्यापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे किंवा आम्हाला तुमच्यावर आम्ही नाही पोचू शकत, मग आम्ही अशी काहीतरी कृती केली की त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. तसं मुलींनी किंवा महिलांनी पण असं काही केलं पाहिजे की आपल्याला स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. आपल्याबरोबर सर्व प्रमुख आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आज या ठिकाणी जे कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाच्या आयोजनबद्दल आपण सांगा. राजश्री शाहू महाराज म्हणजे सामाजिक वसा, आणि राजश्री शाहूंची जयंती जर आपल्याला साजरी करायची असेल तर ती कृतिशील पद्धतीने साजरी केली पाहिजे. कारण जगाच्या पाठीवर एक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एकमेव राजा झाला की ज्यांनी समाजाची नाळ ओळखली आणि समाजाला समाजापर्यंत कसं नेता येईल याची त्यांनी विण वोवली. म्हणून छत्रपती शाहू महाराजांची जी आपण जयंती साजरी करतो ती छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना प्रमाण असावी. जसं छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली आणि तिथनं पुढं भारताचं संविधान झालं आणि त्या संविधानामुळेच आज आपण लिहिण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं. ही नाळ छत्रपती शाहू महाराजांनी त्या टायमाला ओळखली होती. 1920 साली छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव येथे एक सभा घेतली होती आणि त्या सभेत छत्रपती शाहू महाराजांनी पुढची पावलं ओळखली होती आणि समस्त बहुजन समाजाला सांगितलं होतं की आता तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचा नेता मिळाला. हे छत्रपती शाहू महाराजांनी पुढच्या 50 वर्षाचं प्रिडिक्शन त्या ठिकाणी केलं होतं. त्या राजाचं जर आपण काम करत असेल तर त्या विचारांनी केलं पाहिजे. आज ज्या प्रकारे जयंती साजरी होत असते कुठल्याही महापुरुषाची असू दे, मग ती DJ शिवाय होत नाही, परंतु त्याला काहीतरी आपण उपक्रमशील जोड दिली पाहिजे. ते काम या ठिकाणी राजश्री शाहू महाराज सोशल फाउंडेशन या ठिकाणी करत असतं. आज आपण इतक्या मुलांना जी शिष्यवृत्ती दिलेली आहे त्याचं आपण कसं नियोजन करता सर? शिष्यवृत्ती गोळा करत असताना आम्ही नेहमी लोकांकडे पैसे मागण्यापेक्षा लोकांचं प्रबोधन करतो की आज लोक दहावी कशाप्रमाणे इव्हेंटप्रमाणे करतात, वाढदिवस इव्हेंटप्रमाणे करतात, स्वतःच्या वाढदिवसाला शहरभर फ्लेक्स लावून विद्रुपी करतात. तर ते लोकांनी टाळलं पाहिजे आणि त्याचा खर्च लोकांनी जर एखाद्याच्या जर शिक्षणाला केला, त्यांनी जर ती एखाद्याची ज्योत जर वाढवली तर ती ज्योत पुढं बाबासाहेब आंबेडकर होतील, कोणी सयाजीराव गायकवाड होईल आणि कोणी अण्णाभाऊ साठे होईल आणि समाजात खऱ्या अर्थानं परिवर्तन घडेल. तर विद्यार्थ्यांना मदत करून जर आपण आपला वाढदिवस, आपले दुःखाचे दिवससुद्धा आपण जर साजरे केले तर त्याला खऱ्या अर्थानं पुरोगामित्व मिळेल असं आम्हाला वाटतं. आज बघतो आज आपण जे तळागाळातील जे व्यक्ती कोणी अधिकारी होतात, मोठ्या पोस्टला जातात, पण ते आपण मागे बघितलं तर ते आपल्या लोकांकडे दुर्लक्ष करतात. तर तसं काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक म्हणणं महत्त्वाचं आहे की पे बॅक टू सोसायटी. जसं आपण समाजाकडनं घेतो तसं जर आपण समाजाला जर दिलं तरच ते टिकतं. म्हणून जसं तुम्ही सांगितलं की काही लोक आरक्षणाचा फायदा घेतात, काही लोक संस्थेचा फायदा घेतात, काही लोक मदत घेतात, परंतु नेहमी मदत करत नाही. तर याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की एक वेळेस माझी जयंती नाही केली तरी चालेल, पण छत्रपती शाहू महाराजांची जयंती तुम्ही दिवाळीसारखी केली पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि जर आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही गुण जर घेणार असेल तर पे बॅक टू सोसायटी हा गुण घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त आज आपण प्रोत्साहनपर काय बोलाल?
प्रोत्साहन पण एवढंच बोलेल की समाजात जाती धर्मात जे द्वेष निर्माण झालेला आहे त्याला एकमेव उपाय म्हणजे शाहूवाद. ज्या शाहू छत्रपतींनी कोल्हापुरात खऱ्या अर्थानं लोकशाही नांदवली आणि आजपर्यंत म्हणजे भाजप सरकार येईपर्यंत कोल्हापूर राज्यात एकही दंगल न घडली, याचं कारण म्हणजे शाहू महाराज. आणि शाहू महाराजांनी विणलेली 18 पगड 12 बलुतेदार आणि मुस्लिम धर्मियांसहित सर्वांना एकत्रित ठेवण्याचं जे काम शाहू महाराजांनी केलं तेच या ठिकाणी म्हणू शकतो. राजश्री शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा,